नमस्कार मंडळी. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच नम्रता आणि आकाशबद्दल, म्हणजे त्या दोघांच्या प्रेमाबद्दल आता ईश्वरीला कळलेलं आहे. म्हणजे तिने त्या दोघांना एकत्र बघितलं आहे आणि तिने तर त्या दोघांचं प्रेम समजून त्या दोघांना शब्दही दिला आहे की ती घरी त्यांच्याबद्दल नक्की विषय काढेल आणि त्यांच्या लग्नाबद्दल एक शब्द बोलून बघेल. आणि आता ईश्वरीने शब्द दिल्यामुळे आता नम्रता आणि आकाश दोघंही खूप रिलॅक्स होऊन गेलेत. त्यांना असं वाटतं की नाही, ईश्वरी नक्की आपल्यासाठी काहीतरी करेल. पण मग ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी ठरवते खरं, पण मग तिला एकच वाटतं की घरातले हालात बघून आत्ता घरात सांगणं योग्य राहील की नंतर सांगू काही दिवसात, हेच तिला कळत नसतं. पण ती प्रयत्न मात्र तिच्या परीने पूर्ण करत असते. आता दुसरीकडे ईश्वरीने अंजलीचा जीव वाचवलेला असतो आणि अंजली तिला बोललेली पण असते की मला ईश्वरीला एक थँक्यू पार्टी द्यायची आहे आणि त्यासाठी ती जे मागेल ते मी तिला देईल. आणि म्हणजे ती राजा शिर्के कुटुंबाकडून काहीही मागू शकते असं मी आता म्हणजे असं तिने सांगितलेलं असतं अंजलीने. म्हणून आता ती पार्टीची तयारी चाललेली असते घरामध्ये आणि ऑलमोस्ट पार्टीची सगळी तयारी झालेली असते. सगळेजण जमलेले असतात. ईश्वरीला पण आता बोलवलं जातं. ईश्वरी येते, बसते. सगळे ईश्वरीचे तोंड भरून कौतुक करत असतात, मनपूर्वक आभार मानत असतात. आणि आता अर्णवसुद्धा लास्टला फायनली म्हणतो की ॲक्च्युली खरंच मी सुंदर, थँक्यू सो मच. तू जर नसतीस तर कदाचित आपण सगळे एवढ्या आनंदात आता बसलेलो नसतो राहिलो. तेव्हा ईश्वरीला खूप आनंद होतो. म्हणजे अर्णव तिला थँक्यू म्हणतो आहे, अर्णव तिला म्हणजे तिच्याबद्दल असं दिलगिरी व्यक्त करतो आहे, याबद्दल तिला खरंच चांगलं वाटत असतं. म्हणजे ईश्वरीला खूप अशी आपलेपणाची जाणीव होत असते, आपलेपणा वाटत असतो त्या घरामध्ये. खूप कौतुक वाटत असतं सगळ्यांचं. आता फायनली तो क्षण येतोच जेव्हा सगळे आता ईश्वरीला सांगू लागतात की ईश्वरी, आज तू प्रत्येकाकडून काही ना काही गोष्ट मागू शकतेस. म्हणजे एकाकडून म्हण किंवा प्रत्येकाकडून म्हण, तू काहीही मागितलंस तर तुला मिळेल. तुला काय मागायचं आहे, काय हवं आहे ते माग. आता ईश्वरीला असं वाटतं की हीच ती संधी आहे. मी घरात सगळ्यांना आत्ताच नमुताई आणि आकाश सरांबद्दल सांगून द्यायला पाहिजे. मग आता सगळे तिला म्हणत असतात की तुला आज कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हटलं जाणार नाही. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की तुम्हाला राग येणार नसेल तर मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट शेअर करायची आहे. आता अर्णवला वाटतं की सात्विकाबद्दलच काही गोष्ट आहे की काय. अर्णव म्हणतो नाही नको, ते कशाला सांगतेस, गप्प बस, तो विषय आपल्यातला आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते अहो सर, मी ते नाही दुसरं सांगते. तेव्हा अर्णव तिला असं बोलूच देत नसतो. तेव्हा आता अंजली म्हणते अरे असं काय आहे तुमचं की जे आम्हाला सांगू शकत नाही आहे, तू बोल गं ईश्वरी. तेव्हा ईश्वरी मनावर दगड ठेवून बोलते की आज मला कळलं की नमुताई आणि आकाश सरांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ते दोघंही घरी सांगायला खूप घाबरत होते. कारण त्या दोघांनाही असं वाटतंय की घरचे काय म्हणतील, घरचे ॲक्सेप्ट करतील का. पण त्यांचं खरंच एकमेकांवर मनापासून जीवापाड प्रेम आहे आणि हे मी बघितलं आहे. तर मला असं वाटतं की आपण त्यांच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आता याच्यातून आजी जेव्हा हे सगळं ऐकतात, म्हणजे घरातले सगळे मेंबर्स खुश होऊन जातात हे ऐकून, एक्सेप्ट वल्लरी. वल्लरी जास्त चिडलेली असते. वल्लरी काही बोलेल इतक्यात आजी आता खूप आनंदाने ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी, तू म्हणायला गेलीस तर प्रत्येकाकडून काही ना काही मागू शकत होतीस. त्याचबरोबरीने तुला तुझ्यासाठी मागायला सांगितलेलं होतं. तू स्वतःसाठी पण काही मागू शकत होतीस. पण असं काहीही न मागता तू तेव्हा पण तुझ्या बहिणीचा आणि आकाशचा विचार केलास आणि त्यांच्यासाठी मागितलंस काय मागितलं ते. खरंच बाबा, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तू जर या घरात नसतीस तर या घरात काय झालं असतं कोणास ठाऊक. तुझ्यामुळे या घराला घर पण आलं आहे असं आता तिचं तोंड भरून सगळे कौतुक करत असतात, मामासुद्धा आणि अंजलीसुद्धा. पण तितक्यात वल्लरी म्हणते कशाला, ऑलरेडी ही या घरात आलेली आहे, आता हिची बहीण कशाला. मी माझ्या आकाशला माझ्या मनाप्रमाणे मुलगी निवडणार आहे आणि ऑलरेडी ही या घरात असताना हिची बहीण आली म्हणजे या दोघं तर या घरावर राज्य करतील. आणि कोणाच ठाऊक हिची बहीण खरंच प्रेम म्हणून माझ्या आकाशसोबत आहे की पैसा अडका बघून डोळे भुलून गेलेले आहेत तिचे. काय ना, आपली मोठी बहीण आली आहे ना या घरामध्ये, म्हणजे ईश्वरी. तर ती एवढ्या वैभवात राहते म्हटल्यावर कुठल्या बहिणीला वाटेल की आपण असं साधं आयुष्य जगावं. तिलाही वाटलं असेल वैभवात राहायचं म्हणून. म्हणून माझ्या भोळ्या आकाशला तिने फसवलं असेल. आता आकाश म्हणतो इनफ मम्मा, मी ऐकून नाही घेणार तिच्याबद्दल काहीच. पहिला मुद्दा, तिच्या मनात अशी कुठलीही भावना नाही आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की प्रपोज मी तिला केलेला आहे, तिने मला नाही. मी तिच्या मागे होतो, ती माझ्या मागे नव्हती. आता वल्लरी म्हणते अरे मग तेच झालं ना, तिने तिच्या जाळ्यात ओढलं तुला आणि तू खरंच ओढला गेलास. आणि एवढी मोठी आणि एवढी जवळची वाटायला लागली का ती तुला, की तू तुझ्या आईला उलट उत्तरं देतो आहेस. आता त्या दोघांमध्ये खूप भांडणं होतात आणि सगळ्यांचं हो असतं, पण मग वल्लरी नकार देत असते. आता आकाश तिच्यासोबत भांडत असतो ईश्वरीच्या बहिणीसाठी, म्हणजे नम्रतासाठी तो त्याच्या आईसोबत भांडत असतो वल्लरीसोबत. मग आता वल्लरी रागाच्या भरात बेडरूममध्ये जाते
आता ती गेली आहे, तिच्या मागे सगळे म्हणजे आकाश जाणार असतो, पण त्याचे वडीलच त्याला अडवतात. मामा अडवतो आणि मामा म्हणतो की थांब, बस इथे, येईल ती थोड्या वेळात, तिला वारे येतात. पण मग थोड्या वेळात ती एकटी नाही, तिची बॅग घेऊन येते आणि म्हणते की मी हे घर सोडून चालली आहे. जर आकाश माझ्या मनाप्रमाणे राहणार नसेल तर मला या घरात राहायचंच नाही. आता अर्णव ईश्वरीकडे रागत बघत असतो आणि त्याचं असं म्हणणं असतं तिला की तू हे सगळं आधी मला का नाही सांगितलंस, मी काहीतरी केलं असतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण मला भीतीच वाटत होती. आता अर्णव म्हणजे कोणीच न जाता, म्हणजे कोणीच जात नाही वल्लरीला अडवायला, तिला जाऊच देतात सगळे. ती खूप नाटकं करत असते, मी जाते मी जाते, पण कोणी तिला अडवत नसतं. शेवटी ती आता जात असताना अर्णव तिच्या मागे जातो आणि तिला घराच्या बाहेर गेल्यानंतर अडवतो आणि म्हणतो मामी तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, किंवा मी तुला अडवणार नाही, पण मी काय सांगतो ते एकदा नीट ऐक. हे बघ, तू आता घराच्या बाहेर निघ. का? कारण आकाश तुझ्या मनाप्रमाणे लग्न करत नाही, बरोबर? आता तू निघत असताना किती लोकांना फरक पडला घरामध्ये, बघितलंस ना तू? कोणाला पडला फरक? तुला कोणी अडवलं का? तुला फक्त शाब्दिकरित्या सगळ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण तुला कोणी हात धरून थांबवलं का? किंवा आकाश आला का परत? नाही ना. तेव्हा वल्लरी म्हणते तेच ना, बघ अर्णव तुलाच माझी काळजी आहे, तू मला न्यायला आला आहेस ना. तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुला न्यायला वगैरे आलेलो नाही आहे, मी तुला फरक समजवायला आलेलो आहे. डिसिजन तू घे, तुला यायचं आहे की नाही ते. वल्लरी म्हणते कुठला डिसिजन म्हणजे? मामी हे बघ, आता अर्णव तिला सांगू लागतो की मामी हे बघ, तुला आता ज्या पद्धतीने कोणी अडवलेलं नाही आहे त्याच पद्धतीने हेच सिद्ध होतं की कोणाला काही फरक पडत नाही, तू घरात राहते नाही राहत, अगदी आकाशला सुद्धा नाही. आणि आकाशचं नम्रतावर प्रेम आहे त्यामुळे तो तिच्याशी लग्न करणार आहे हे फिक्स आहे, हे तुला यावरून कळलंच असेल, कारण अख्खं घर त्याच्या बाजूने आहे, अख्ख्या घराचा सपोर्ट त्याला आहे. ऑफकोर्स मी पण त्याला सपोर्ट करेल, एक मोठा भाऊ आहे म्हटल्यावर. मग जर सगळ्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे सगळे आनंदी जर असतील तर तू घरात राहा नको राहा, तरी पण ते असंही त्याचं लग्न तिच्यासोबत लावून देणारच आहेत. ते काही अडवणार नाही आहेत की तू लग्न करू नको, तुझी आई घर सोडून गेली. तसं असतं ना तर त्या सगळ्यांनी तुला घराबाहेर जाण्यापासून अडवलं असतं. बरं ठीक आहे, त्यांचं लग्न झालंसुद्धा. लग्न झाल्यानंतरून तुझे जे काही हक्क होते घरातले ते सगळे ती मुलगी घेऊन जाईल, आणि तू घरात परत जरी आलीस तरी तुला तुझे हक्क परत मिळणार नाही, कारण नम्रताने तुझी जागा घेतलेली असेल. म्हणजे तू घराबाहेर जाते या सगळ्यामध्ये तुझंच नुकसान आहे. काय ना, संसार तुझ्या मुलाला करायचा आहे, म्हणजे आकाशला करायचा आहे, तुला थोडी. त्यामुळे त्याला त्याच्या मनाप्रमाणे लग्न करू दे ना. जरी ती घरात आली नम्रता तरी तू सासूपणा करू शकतेस, पण जर तू घरातून निघून गेली आणि मग जर परत आलीस, मग मात्र सासू म्हणून घेण्याचे सगळे हक्क तुझ्याकडून तिने हिरवलेले असतील. कळतंय ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? तू घरात राहा नको राहा याचा कोणालाही काही फरक पडणार नाही, कळतंय? मग आता तू ठरव काय करायचं आहे ते. आता अर्णव आत निघून जातो, पण वल्लरीला टेन्शन येतं की तिची त्या घरातली जागा, तिला मिळणारा तो मान, तो सगळा नम्रता घेऊन जाईल. म्हणजे ती घरात राहो नको राहो, नम्रता येणं फिक्स आहे. पण मग जर ती राहून जर नम्रता तिच्या हातात राहणार असेल तर मग तिला परत जायला काय हरकत आहे, असा ती विचार करते वल्लरी. आणि फायनली ती आता घरात परत जाते आणि आकाश आणि नम्रताच्या लग्नाला होकार देते. आता सगळेजण म्हणतात की अर्णवने अशी काय जादू केली. तेव्हा वल्लरी म्हणते की अर्णवने मला समजवलं की आपल्या मुलाचं पण हित बघणं जास्त गरजेचं आहे, हो ना अर्णव? तेव्हा अर्णव म्हणतो हो ऑफकोर्स, वेल डिसिजन मामी, तू तुझा डिसिजन अगदी योग्य घेशील असं मला खात्री होतीच, पण तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू ब्युटी विथ ब्रेन आहेस. आता ती मुद्दामून सगळेजण वल्लरीला झाडावर चढवत असतात. ओके, सो वल्लरीने लग्नाला परवानगी दिलेली असते, मनाविरुद्ध का असेना. आणि ती म्हणते की ठीक आहे, कधी करायचं लग्न ठरवा तुम्ही, करूयात आपण काय प्लॅनिंग करायचं आहे ते, पण मग आता शॉपिंग तर मी माझ्या मनाप्रमाणे करणार आहे, ते तर चालेल ना या घरात? तेव्हा सगळेजण तिला होकार देतात. आकाश तिला मिठी मारतो आणि थँक्यू म्हणत असतो, तोंड भरून थँक्यू म्हणत असतो की मम्मा तू किती विचार करतेस माझा. तेव्हा आकाशला मिठी मारत असताना वल्लरी म्हणते की बघ ना आकाश, लग्न झाल्यावर नम्रताला घरात तर येऊ दे, मग तिची अशी अवस्था करून सोडेल ना की तू स्वतःच तिला सोडून देशील. तर असा वल्लरीचा प्लॅन असतो. तर मंडळी, हा होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. धन्यवाद.